कधी कधी आयुष्यातला सर्वात कठीण काळ आपल्याला पूर्णपणे बदलून टाकतो. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातल्या एका खूप वेगळ्या प्रवासाबद्दल सांगणार आहे. हा फक्त आजारातून बाहेर येण्याचा प्रवास नव्हता. हा स्वतःला नव्याने ओळखण्याचा प्रवास होता. कॅन्सरचा काळ, उपचार, भीती, मानसिक थकवा, आर्थिक नुकसान, नात्यांच्या दुराव्याचं दुःख, हे सगळं अनुभवताना आयुष्याकडे बघण्याची किंवा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. आज हे सांगण्याचं कारण, हे सर्व संपवून 2 वर्षाचा काळ संपला. माझं नव्याने आत्मविश्वासाने उभं राहणं, YouTube चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी कनेक्ट होणं आणि माझे अनुभव शेअर करणं, तुम्ही ते इतक्या चांगल्या प्रकारे मला प्रोत्साहन देत आहात. खरंच माझ्यासाठी स्वप्नवत आहे. हा व्हिडिओ येईल तेव्हा माझे YouTubeवर 500 सबस्क्रायबर म्हणजे माझी YouTubeची फॅमिली झालेली असेल, असं मला आत्मविश्वास वाटतो आहे. मित्रमैत्रिणींनो, हे सगळं अनुभवताना आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत गेला. या सगळ्याकडे बघताना मला नेहमी असं वाटतं, मी आतून खूप मजबूत झाली आहे. काळाने, अनुभवाने मला मजबूत केलं आहे. उपचार संपल्यानंतर असं वाटायचं, आपलं आयुष्य लगेच पूर्वीसारखं सुरू करायला हवं. पण शरीरातून बाहेरून हील व्हायला वेळ दिला, कारण शरीर थकतं पण मनही तितकंच थकलेलं होतं. हे त्या काळात मला खूप खोलवर समजलं. मग मी स्वतःला ऑब्झर्व करायला लागले. माझं मन, शरीर कसं काम करतं. मी ज्या मानसिक अवस्थेत आहे, तर त्या विचारांचा शरीरावर काय परिणाम होत आहे. स्ट्रेस आणि भावनिक अवस्था या शरीरावर कशा काम करतात. माझं मन कसं काम करत आहे. माझ्या विचारांना शरीरावर कसा परिणाम होत आहे. माझ्या मनात सध्या कुठल्या भावना जास्त आहेत. मी स्वतःलाच विचारायचे की मला भीती वाटते का, मला स्ट्रेस आहे का, मला दुःख आहे का, असूया आहे का कोणाबद्दल, ईर्ष्या आहे का, जेलसी, राग, द्वेष या सगळ्या भावना असतील तर त्याचा भावनिक पातळीवर शरीरावर काय आणि कसे परिणाम करतात हे समजून घेण्याची मला मनापासून खूप इच्छा झाली. आणि म्हणूनच केमो संपल्यानंतर रेडिएशनच्या काळात माझं थोडं रुटीन बऱ्यापैकी सुरू झालं. त्या काळात सर्व पुस्तकं मी आपले विचार, आजूबाजूची परिस्थिती, आपल्या मनावर कसे परिणाम करतात या विषयीची सर्व पुस्तके वाचली. वेगवेगळे तज्ञ लोकांचे पॉडकास्ट ऐकायचे, व्हिडिओ बघायचे. काही गोष्टी आध्यात्मिक होत्या, काही विज्ञानावर आधारित होत्या, पण त्या प्रत्येक गोष्टीने मला समजून घ्यायला मदत केली. मला त्यात अगदी महत्वाचा भाग लक्षात आला. आपलं मन शांत असेल तर शरीरही हिलिंग व्हायला वेगळ्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतं. आणि मन भीतीच्या, संशयाच्या छायेत जर असेल तर त्याचा परिणाम शरीरावरही होतो. मग मी त्या काळात माझं रुटीन हळूहळू नव्याने तयार केलं.
घाई करायची नाही. स्वतःला दबावात ठेवायचं नाही. मी स्वतःला विचारलं, मला खरंच काय चांगलं वाटतं? त्याबरोबरच योगा मेडिटेशनचा प्रवास पुन्हा सुरू झाला. सुरुवातीला खूप छोट्या गोष्टी केल्या. अगदी एका जागी शांत खूप वेळ बसायचे. शांत बसायला लागले, कारण मुळातच माझा स्वभाव खूप ओव्हर थिंकर आहे. सुरुवातीला वरवर शांत बसलेली मी डोक्यात विचारांचा भडीमार असायचा. मग मी डायरीत उतरवायला लागले. दीर्घ श्वसन करायला लागले. थोडं चालणं, स्ट्रेचिंग, मग ध्यानाला सुरुवात झाली. अजून म्हणावी तशी एकाग्रता नाही बरं का, पण हरकत नाही, येईल हळूहळू. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींनी ट्रिगर व्हायची, लगेच चिडचिड करायची. आता मी थांबायला शिकले. सगळ्या चिंता, काळजी, भीती, अतिविचार, राग, गैरसमज स्वामींच्या चरणी टाकल्या आणि स्वतःला बजावलं, थोडं थांब. रिॲक्ट करण्यापूर्वी विचार कर. गरज असेल तरच रिॲक्ट हो. पूर्वी मला वाटायचं सगळंच मी करते, मलाच करावं लागतं, लगेच झालं पाहिजे. पण आता समजलं, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, संस्कार वेगळे आहेत, विचार करण्याची पद्धत, दृष्टिकोन, चॅलेंजेस, भूतकाळ, त्यांच्या वेदना, त्यांचे अनुभव, हे सगळं ज्याच्या त्याच्या वागण्यात दिसत असतं. त्यामुळे मी आता लोकांकडे जज न करता पारदर्शकपणे बघायला प्रयत्न करते. बऱ्याच वेळेला आपल्याला एखाद्याची पार्श्वभूमी माहीत नसते, पण आपण लगेच त्याला जज करायला लागतो. पण आता पहिला विचार येतो, ज्या अर्थी तो असा वागतो आहे, तर ही व्यक्ती आतून काहीतरी सहन करत असेल. बऱ्याच वेळेला आपण फक्त आपल्या भावनांचा विचार करतो, पण समोरच्याच्या भावनाही आपल्याला जाणता यायला हव्यात. या सगळ्या प्रवासात एक गोष्ट शिकले, लोक काय विचार करतात ते पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये नाही, पण आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हे आपल्या हातात आहे. आज मी स्वतःसोबत जास्त पीसफुल आहे. अजूनही हिलिंग सुरू आहे. अजूनही परिपूर्ण नाही. काही जखमांचे घाव भरायला वेळ लागतो. माझ्यासोबत माझे स्वामी, त्यांचं नामस्मरण बरोबर आहे. आता मी पूर्वीसारखी लोकांच्या बोलण्यावर रिॲक्ट करत नाही, स्वतःशी भांडत नाही. स्वतःला समजून घेणं, स्वतःला वेळ देणं, मला स्वतःला असं वाटतं 40 ते 50% सकारात्मक बदलले. कदाचित तो बदल बाहेरून जाणवत नाही, पण आतून मात्र खूप खोल बदल झाला आहे. आधीपेक्षा शांत, जास्त क्लिअर आणि इमोशनली स्ट्रॉंग झाले आहे. मित्रमैत्रिणींनो, आयुष्यातले कठीण प्रसंग आपल्याला तोडायला येत नाही, ते आपल्याला नव्याने घडवायला येतात. फक्त त्या काळात हरवू द्यायचं नसतं. जेव्हा आपल्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात, तेव्हा फोकस फक्त त्या आलेल्या संकटाकडे करायचा. ते संकट कसं थांबवता येईल याचा विचार करायचा. कोण मदत करू शकेल त्याची मदत घ्यायची. घाबरून जायचं नाही. कितीही मोठं संकट आलं, आपण शांतपणे विचार करून मार्ग काढले तर नक्की मार्ग निघतात. मदत मागताना सकारात्मक विचार करायची. मदत मागणं काही गुन्हा नाही बरं का. मदत मिळाली तर मागायची, पण समजा मदत नाही मिळाली तरी कोणाचाही राग, द्वेष करायचा नाही, त्याला जज करायचं नाही. कारण अडचणीच्या काळात स्वामी माऊली आपल्या मदतीसाठी नेहमी योग्य व्यक्ती मदत पाठवतात. माझा वैयक्तिक अनुभव आहे. तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल, पूर्ण बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो,
माझ्या या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. आणि चॅनलला अजून कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि अनुभव लिहायला नक्की विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी